हॅलो डिअर स्टुडंट्स. लास्ट टाइम आपण सेम चॅप्टर मध्ये आपण काही महत्वाच्या ज्या काही कन्सेप्ट होत्या, ज्यामुळे आपल्या टर्म्स होत्या, ऑल द वे हाफ चॅप्टर आपण ऑलरेडी कंप्लीट केला होता. त्यामध्ये आपण बघितलं होतं व्हॉट इज मीन बाय क्रिप्टोगॅम. कोणाला म्हणतो आपण क्रिप्टोगॅम? ज्यांना फुलं येत नाही, ज्यांची बॉडी काय असते, रूट स्टेम लिव्स मध्ये डिव्हिजिबल नसते, अशा प्लांट्सला आपण काय म्हणतो, क्रिप्टोगॅम्स. आता या क्रिप्टोगॅम मध्ये आपण काय बघितलं होतं, देर आर 3 डिव्हिजन्स. 3 डिव्हिजन बघितले होते आपण. पहिली होती आपल्याकडे कोण, थॅलोफायटा. थॅलोफायटाचं एक्झाम्पल बघितलं होतं आपण, स्पायरोगायरा. तुम्हाला फिगर पण काढायला सांगितली होती, आठवतंय? नंतर सेकंड डिव्हिजन होते आपल्याकडे ब्रायोफायटा. ब्रायोफायटाचं एक्झाम्पल आपण बघितलं होतं फ्युनारिया. आणि त्यानंतर आपण थर्ड डिव्हिजन बघितली होती टेरिडोफायटा. तर टेरिडोफायटाचं एक्झाम्पल आपण काय बघितलं होतं, फर्न प्लांट. त्याला आपण दुसरं नाव काय देतो बरं, सरळ सरळ आठवत असलं तर बघा, फर्नचं नाव असतं नेफ्रोलेपिस. तर इथपर्यंत आपण ऑलरेडी हा चॅप्टर कव्हर अप केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये हा चॅप्टर एंड होऊन जाईल आपला. मग आता आपल्याला बघायचंय व्हॉट आर फनेरोगॅम्स. व्हॉट आर फनेरोगॅम्स. आता क्रिप्टोगॅम काय ते तर माहिती आहे आपल्याला. क्रिप्टोगॅम कोणाला म्हणतो आपण? ज्यांना रूट्स, ज्यांना काय म्हणतो आपण, फुलं येत नाही, नॉन फ्लावरिंग प्लांट म्हटलं होतं आपण त्यांना. मग फनेरोगॅम कोणाला म्हणायचं? यांना फ्लावर्स येतील. येस, ऑब्व्हियसली फ्लावर्स येतील. पण हे जे फ्लावर येतील या फनेरोगॅम मध्ये परत आपण 2 ग्रुप करून ठेवतो. एक असतो आपल्याकडे जिम्नोस्पर्म, एक असतो अँजिओस्पर्म. आता जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म असे वेगवेगळे ग्रुप का पडले ते तर आपण नंतर समजून घेऊ, पण आधी काय समजून घेऊ, फनेरोगॅम कोणाला म्हणायचं. मग आपण याच्यात काय सांगतो, सरळ सरळ फनेरोगॅमला आपण काय म्हणतो, दे आर कॉल्ड ॲज, दे आर फ्लावरिंग प्लांट्स. यांना आपण काय म्हणतो, फनेरोगॅम्स मध्ये काय म्हणतो आपण, दे आर फ्लावरिंग प्लांट्स. यांना फुलं येतील आणि नाही येणार तर का नाही येणार ते पण बघू आपण. दुसरं आपण काय सांगतोय, यांच्याकडे रिप्रोडक्शन साठी, ह्या प्लांटला जर नवीन बेबी प्लांट बनवायचं असेल तर आपण काय सांगतो, दे हॅव स्पेशल स्ट्रक्चर. दे हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन साठी यांच्याकडे काय असेल, स्पेशल स्ट्रक्चर असेल. त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज सीड्स. सीड असतात यांच्याकडे, म्हणजे सीडच्या मदतीने काय करतील, रिप्रोड्यूस करतील. सीड ज्यावेळी जमिनीमध्ये रुजवलं जाईल, वेन एव्हर द सीड गेट फेवरेबल कंडिशन, दॅट टाइम इट विल जर्मिनेट, आणि त्याच्यापासून काय होईल, नवीन प्लांट बनेल. ठीक आहे. देन थर्ड पॉइंट आपण जो सांगतो यांच्या बाबतीत, तो काय आपल्याकडे सांगतो आपण, यांच्यामध्ये 2 टाईप जे आपण म्हटलं, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. आपण काय म्हणतो, बेस्ड ऑन वेदर द सीड सीड्स आर नेकेड. नेकेड म्हणजे कसे बरं, आता ते पण सांगितलं जाईल. ऑर एन्क्लोज्ड. वेदर द सीड्स आर नेकेड ऑर एन्क्लोज्ड, दे म्हणजे कोण, आपले फनेरोगॅम. दे हॅव 2 डिव्हिजन्स. 2 डिव्हिजन्स. आता यांच्या काय आपल्याकडे 2 डिव्हिजन आहेत. पहिले असेल आपल्याकडे जिम्नोस्पर्म्स आणि दुसरे असेल आपल्याकडे, त्यांना आपण म्हणतो अँजिओस्पर्म्स. मग या 2 डिव्हिजन असतील आपल्याकडे. आता ह्या टॉपिकला आपण ह्या पॉइंटला समजून घेऊ. बघा काय सांगितलं आपल्याला, जर आपण बघितलं सीडचा जर आपण विचार केला, आपण म्हटलं यांच्याकडे स्पेशल टाइप ऑफ स्ट्रक्चर रिप्रोडक्शन साठी सीड. पण सीड वरून आपण काय सांगतोय, सरळ सरळ सीड नेकेड आहेत, म्हणजे बिना फ्रूटच्या बाहेरच्या बाहेर कुठं आहेत त्या सीड, का त्या एन्क्लोज्ड आहेत म्हणजे फ्रूटच्या आतमध्ये आहेत सीड. या 2 प्रकारावर आपण काय, त्यांचे 2 टाईप पडले. पहिला आहे आपल्याकडे जिम्नोस्पर्म, दुसरा आहे अँजिओस्पर्म. मग यापैकी आपण पहिल्या प्रकाराला आता स्टडी करायला घेऊ, दॅट इज जिम्नोस्पर्म. कळलं असेल? याला रब करून टाकू आपण. आता आपण आपल्या टॉपिक कडे येऊ, दॅट इज जिम्नोस्पर्म. चॅप्टर अगदी थोडासा राहतोय आता, फक्त एवढंच आहे का आपल्याला लक्षपूर्वक ऐकायची गरज असेल आणि रनिंग नोट्स काढत चला, जेणेकरून लास्ट मोमेंट एक्झामच्या 2 दिवस आधी पूर्ण लेक्चर बघायची वेळ नाही आली पाहिजे. मग आपण काय सांगतो, आता आपल्याला बघायचं काय, डिव्हिजन 1 कोण आहे आपल्याकडे, जिम्नोस्पर्म. मग आता जिम्नोस्पर्म कोणाला म्हणायचं, याच्यामध्ये 2 शब्द आहेत बघा, जिम्नो आणि स्पर्म्स. मग यापैकी आपण जर ह्या जिम्नो शब्दाचं मिनिंग घेतलं तर याला आपण काय म्हणतो, नेकेड. आणि स्पर्म्स आपण कोणाला म्हणतो, सीड्स. यांच्या नावावरून आपण काय म्हणतो, जिम्नो मीन्स नेकेड आणि स्पर्म्स मीन्स सीड, म्हणून यांचं नाव काय पडलं, जिम्नोस्पर्म. यांच्यामध्ये सीड कसे आहेत, नेकेड.
बिना फ्रूटच्या कुठेतरी बाहेर अशा कोण येतील यांच्यावरती, यांना फ्रूट नाही येत, मग यांच्यात कोण येतात, कोण येतात, मेल कोण फिमेल कोण दोन्ही एकाच प्लांटवर असू शकतील वेगवेगळ्या प्लांटवर, आणि त्या कोणच्या आतमध्ये काय बनतात, सीड. पण सीड बिना फ्रूटच्या बाहेरच्या बाहेर बनतात, म्हणून यांना आपण काय म्हणतो, नेकेड सीडेड प्लांट. ठीक आहे. आता याच्यात बघा आपण काय सांगतोय सरळ सरळ, हे जे जिम्नोस्पर्मिक प्लांट असतील यांचे आपण जर जनरल कॅरेक्टर्स बघितले, जनरल कॅरेक्टर्सला आपण अजून एक शब्दाने ओळखतो, काय म्हणतो त्याला आपण, सॅलिएंट फीचर्स. पण सॅलिएंट फीचर खूप ऍडव्हान्स वाटतो म्हणून आपण जनरल कॅरेक्टर समजून घेऊ. मग आता काय सांगितलं आपल्याला सरळ सरळ, जिम्नोस्पर्म आपण असं म्हणू, आता जिम्नोस्पर्म दरवेळी म्हणायची गरज नाही, आपण दे म्हणू त्यांना. दे आर एव्हरग्रीन पेरेनियल अँड वुडी प्लांट्स. आता बघा बरं, इथं आपल्याला म्हटलंय काय, दे आर एव्हरग्रीन म्हणजेच काय, यांना 12ही महिने हे कसे दिसतील आपल्याला, ग्रीन कलर मध्ये दिसतील, एव्हरग्रीन असतील. दुसरं आपण म्हटलं पेरेनियल. पेरेनियल कोणाला म्हणतो आपण, जर एखादं प्लांट एका वर्षामध्ये एकदाच येत असेल त्याला आपण काय म्हणतो, अॅन्युअल. एका वर्षात दोनदा येत असेल त्याला काय म्हणतो आपण, बाय अॅन्युअल. पण वर्षभर जर येत असेल, कधी पण लावलं तरी येत असेल, त्याला काय म्हणतो आपण, पेरेनियल. लास्टला आपण काय म्हटलं, वुडी. हे जे जिम्नोस्पर्मिक प्लांट असतात यांचं जर खोड तुम्ही कट केलं तर तुम्हाला काय मिळेल, लाकूड मिळेल, याला आपण काय म्हणतो, वुडी. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण आता. सेकंड पॉईंट जो येतो आपल्याकडे त्याला आपण काय म्हणतोय, दे डू नॉट हॅव ब्रांचेस. दे डोंट हॅव ब्रांचेस. दे डोंट हॅव ब्रांचेस अँड लुक्स लाईक किंग्स क्राउन. याला कसं समजून घेणार आपण, बघा आपल्याकडे हे जर एक प्लांट असेल जिम्नोस्पर्मचा, आता याला काय म्हटलं आपण, याच्यावरती काय नाही आपल्याकडे, ब्रांचेस नाहीये, म्हणजेच काय याचं जे खोड येईल ते असंच येईल नॉर्मली. आणि या खोडावरती आपण काय सांगतोय, हे जे पानं असतील याचे ते कसे दिसतील आपल्याला, एखाद्या राजाच्या मुकुटाप्रमाणे, म्हणजेच काय, किंग्स क्राउन सारखे असे वरती आलेले दिसतील. आणि याच्यावरती आपल्याला छोटे 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 असे पानं बघायला मिळतात. आता ह्या प्लांटला तुम्ही खूप वेळा बघितलेलं असतं, जे काही मॅरेज हॉल वगैरे असतात, मोठमोठ्या हॉटेल्स वगैरे असतात, त्यांच्या बाहेर आपल्याला एंट्रन्स जवळच हे लावलेले बघायला मिळतात. मग यांना आपण काय म्हणतो, दे जस्ट लुक लाईक अ किंग्स क्राउन. एखाद्या राजाच्या मुकुटाप्रमाणे यांचे पानं काय करतात, सगळीकडून येतात, म्हणून याला आपण काय म्हणतो, किंग्स क्राउन. ठीक आहे. तर हे आपल्याकडे जे प्लांट आहे याचं नाव आधी मी लिहून ठेवतो इथं, याला आपण काय म्हणतो, सायकस. ठीक आहे. आता ते पुढे जाऊन एक्झाम्पल येईल तेव्हा बघू आपण. पण आता काय म्हटलं आपण, त्यांचे काय, त्यांना ब्रांचेस नाहीये, फांद्या नाहीयेत, आणि त्यांचे जे लिव्ज आहेत ते वरच्या बाजूला असे अरेंज झाले, त्याला आपण काय होतो, किंग्स क्राउन सारखे दिसतात, राजाच्या एखाद्या मुकुटासारखे. नेक्स्ट आपण काय सांगतोय, दे हॅव मेल अँड फिमेल कोन ऑन द सेम प्लांट. मग आपण काय म्हणू, जर एक प्लांट घेतला आपण जिम्नोस्पर्मिक प्लांट, जिम्नोस्पर्मिक प्लांट मध्ये जर आपण बघायला गेलो, आता इथं कोण पण म्हणू शकता तुम्ही, फ्लावर समजू शकता. कोण म्हणजेच काय, जिम्नोस्पर्मिक प्लांटचं फ्लावर आहे. मग हे कोण काय असतील, मेल आणि फिमेल कोण दोन्ही पण कुठं असतील, सेम प्लांटवरच प्रेझेंट असतील. नेक्स्ट कॅरेक्टरकडे जर गेलो आपण तर काय सांगतो आपण, सीड्स आर विदाउट नॅचरल कव्हरिंग. सीड्स आर विदाउट नॅचरल कव्हरिंग. इट मीन्स, आता जर सीड वरती कव्हरिंग नाहीये म्हणजेच काय बरं, ह्या प्लांटला काय नसतील, फ्रूट नसतील. इट मीन्स दे डू नॉट हॅव fruits and hence called त्यांना काय म्हणतो आपण, जिम्नोस्पर्म. हेन्स कॉल्ड जिम्नोस्पर्म. मग आपल्याला जिम्नोस्पर्म कशाला म्हणायचं, काय असतात त्यांचे कॅरेक्टर, एवढं सगळं तर कळलं असेल. शेवटचा एक पॉईंट राहतो आपल्याकडे याच्यामध्ये, लास्ट पॉईंट काय येईल आपल्याकडे, एक्झाम्पल्सचा. आता मी इकडे लिहितोय, तुम्ही दुसरीकडे, तुम्ही खाली जागा असेल तुमच्याकडे तिकडे कॅरी करू शकता. पहिले एक्झाम्पल कोण येतं आपल्याकडे, सायकस, जे मी ऑलरेडी लिहून दाखवलं तुम्हाला कसं असतं. दुसरं एक्झाम्पल आहे आपल्याकडे, बघा दुसरं एक्झाम्पल आहे आपल्याकडे, पायसिया.
पायसिया कोण आहे आपल्याकडे, याचं नाव तुम्हाला आज पहिल्यांदा ऐकायला मिळालं, पण याला आपण खूप दिवसापासून ऐकत आलो. याला काय म्हणतात आपण, याला आपण म्हणतो ख्रिसमस ट्री. पायसिया कोण आहे आपल्याकडे, ख्रिसमस ट्री. ख्रिसमस ट्री. आणि तिसरं जर एक्झाम्पल घेतलं आपण तर आपल्याकडे तिसरं एक्झाम्पल आहे पायनस. तर या पद्धतीने आपल्याकडे जिम्नोस्पर्मचा टॉपिक असेल. काय असतात जिम्नोस्पर्मचे कॅरेक्टर्स सगळे आपण व्यवस्थित बघितले. याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, नाव आपल्याकडे काय राहतंय आता, डिव्हिजन 2. डिव्हिजन 2 कोण आहे आपल्याकडे, नाव आपण ऑलरेडी बघितलं होतं, कोण आहे, अँजिओस्पर्म. डिव्हिजन 2 कोण आहे आपल्याकडे, अँजिओस्पर्म. लेट्स अपग्रेड टू डिव्हिजन 2, दॅट इज अँजिओस्पर्म. मग आता अँजिओ म्हणजे काय, परत एकदा त्याला आपण काय म्हणतो, एन्क्लोज्ड, कवर्ड म्हणू शकता तुम्ही. स्पर्म्स म्हणजे काय, सीड्स. ज्या प्लांटच्या सीड काय असतील, कवर्ड असतील एखाद्या कव्हरिंगच्या आतमध्ये, त्यांना आपण काय म्हणतो, अँजिओस्पर्म. मग आता अँजिओस्पर्मचे जनरल कॅरेक्टर बघायचे आपल्याला एक एक करून. सगळ्यात पहिलं बघा आपण काय सांगतोय, दीज आर फ्लावरिंग प्लांट्स. म्हणजे आतापर्यंत बघा आपण जेवढे बघितले त्यांच्यामध्ये पहिल्यांदा आपण फ्लावरचं नाव घेतलं. फ्लावर कोणात प्रेझेंट आहे, अँजिओस्पर्म मध्ये. दीज आर फ्लावरिंग प्लांट्स विच प्रोड्युसेस, ते काय बनवतात बरं या फ्लावर पासून, विच प्रोड्युसेस फ्रूट अँड द सीड्स आर एन्क्लोज्ड इनसाइड द फ्रूट. द सीड्स आर एन्क्लोज इनसाइड द फ्रूट. म्हणजेच काय, यांच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट फ्लावर असेल, फ्लावर वरती काय येतील आपले, फ्लावरचं कन्व्हर्जन कशात होईल, फ्रूट मध्ये. आणि फ्रूटच्या आतमध्ये कोण बनतील, सीड. म्हणजेच काय, सीडच्या वरती कोणाचं कव्हरिंग आहे, फ्रूटचं. तर हे पहिलं कॅरेक्टर असेल यांचं. देन सेकंड कॅरेक्टर येईल आपल्याकडे, as the seeds are covered, as the seeds have covering, as the seeds have covering, they are called as, they are known as, called as, doesn't matter. त्यांना काय म्हणतो आपण, अँजिओस्पर्म. त्यांच्या सीड वरती काय असतं, कव्हरिंग असतं, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, अँजिओस्पर्म. देन नेक्स्ट वन आपण काय सांगतोय, डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलिडॉन्स. डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ cotyledons, depending upon the number of cotyledons present inside the seed, inside the seed. जर आपण एक सीड घेतला आणि सीडला जर आपण बरोबर त्याच्याशी धरून दोन भाग केले, तर त्या सीड मध्ये किती कॉटिलिडॉन आहेत याच्यावरून आपण काय सांगतो, यांचे काय केले आपण सरळ सरळ, angiosperms have two types. टाइप्स म्हणा किंवा त्याला आपण सरळ सरळ काय म्हणतो ना, क्लासेस म्हणतो आपण यांना, क्लास मोनोकॉट किंवा क्लास डायकॉट. पण आपण इथे टाइप्स म्हटलं तर टाइप्सच राहू देऊ. काय म्हटलं आपण सरळ सरळ, पहिला जो टाइप आहे आपल्याकडे तो कोण आहे, मोनोकॉट्स. मोनोकॉट्स. दुसरा जो टाइप आहे आपल्याकडे तो कोण आहे, डायकॉट्स. तर या पद्धतीने आपल्याकडे अँजिओस्पर्मचा पार्ट असेल. काय म्हणतो आपण, यांना फुलं येतात, फुलांचे फळं बनतात, फळांमध्ये काय असतात, सीड असतात. सीड आतमध्ये आहेत म्हणून यांचं नाव काय, अँजिओस्पर्म. आणि सीड मध्ये आपण जर कट केलं किंवा सीडला जर असं धरून उघडलं आपण, तर किती भाग होतात सीडचे, त्याच्यावरून आपण काय सांगतो, यांचे दोन टाइप पडतात, मोनोकॉट आणि डायकॉट. जर सीडचा एकच भाग होत असेल तर कोण आहे, मोनोकॉट. दोन भाग होत असतील तर काय आहे, डायकॉट. मग आता आपण बघू एक एक करून यांना दोघांना आपण बघू, मोनोकॉट आणि डायकॉटला. आपण मोनोकॉट आणि डायकॉट दोघांना एक एक करून बघू. आता आता बघा आपल्याला सांगायचंय सरळ सरळ, मोनोकॉट. पहिल्यांदा आपण बघू मोनोकॉट.
कोणाला म्हणायचं? मोनोकॉट्स. ज्या सीडचे 2 इक्वल पार्ट मिळत नाही कट केल्यानंतर आपण काय सांगतोय? द सीड विच डू नॉट गिव्ह 2 equal parts, the seed which do not give 2 equal parts after dividing it. ज्या सीडला आपण कट केल्यानंतर किंवा त्याला आपण धरून असं वेगळं करायला गेल्यानंतर 2 त्याचे इक्वल पार्ट्स मिळत नाही, त्याला आपण काय म्हणतो? मोनोकॉट. एक्झाम्पल जर घेतलं बघा बरं, तांदळाचा दाणा घेतला आपण राईस, गहू घेतला आपण व्हीट, त्यानंतर आपण बघा बरं तुम्ही मकाचं घेतलं उदाहरण मेज, अजून आपण काय घेऊ शकतो बरं? बाजरी घेतली आपण बाजरा. हे सगळे काय आहेत? यांच्या सीडचे 2 भाग घेऊन पॉसिबल आहे का? 2 भाग पॉसिबल नाही आहेत. यांना आपण काय म्हणतो? ग्रेन्स म्हणतो. ग्रेन म्हणजे काय? दाणे. जेवढे दाणे कॅटेगरीमध्ये येणारे जे आपले क्रॉप आहेत ते सगळे काय आहेत? आपले मोनोकॉट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय सांगतोय? डायकॉट कोणाला म्हणायचं? डायकॉट्स. द सीड which can be which gives 2 equal parts after division. ज्या सीडला कट केल्यानंतर आपल्याला काय मिळतात? 2 इक्वल पार्ट्स मिळतात. फॉर एक्झाम्पल बघा बरं, आपल्याकडे हरभरा असेल त्याची डाळ बनते, दॅट इज ग्राम. नंतर आपण शेंगदाणा बघितला असेल त्याला आपण म्हणतो पीनट. त्याच्यानंतर आपल्याला माहिती वाटाणा असेल त्याला आपण काय म्हणतो? पी एक्सेट्रा. हे सगळे काय आहेत आपल्याकडे? एक्सेट्रा. हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहे? आपले डायकॉटचे. मग आता आपल्याकडे शेवटचा एक पॉइंट राहतो या चॅप्टरचा, डिफरन्स बिटवीन मोनोकॉट अँड डायकॉट. आधी याच्याबद्दल थोडस काय म्हणतो ना आपण, याची रायटिंग करून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, मग आपण डिफरन्स शेप बघू. ओके, नाव लास्ट टॉपिक ऑफ द चॅप्टर. चॅप्टरचा शेवटचा टॉपिक असेल आपला डिफरन्स बिटवीन मोनोकॉट अँड डायकॉट. मोनोकॉट आणि डायकॉट मध्ये काय डिफरन्स असतो? तर या डिफरन्सला आपण काय करू? सरळ सरळ छोटे छोटे आपण काय म्हणू? कम्पॅरेटिव्ह मध्ये डिवाइड करू आपण याला. आपण काय म्हणू? सरळ सरळ इकडे आपण काय घेऊ? कॅरेक्टर. इकडे काय घेतलं आपण? कॅरेक्टर. त्याच्यानंतर आपण दुसरीकडे काय घेऊ? सरळ सरळ एक मिनिट, लेट मी चेंज द पेन, म्हणजे चांगलं लक्षात राहील. आपण इकडे कोण घेतोय आता? इकडे कॅरेक्टर घेतला आपण, इथे घेऊ आपण कोणाला? मोनोकॉट. आणि इकडे घेऊ आपण कोणाला? याची काही गरज नाही, एवढे जवळ घेऊ आपण याला, मोनोकॉट. आणि इकडे घेऊ आपण डायकॉट. मग आता हा एक आपल्याकडे डिफरन्सचा आहे असणार आहे. आपण इकडे एक कॅरेक्टर बघू, मोनोकॉट मध्ये कसं असतं आणि डायकॉट मध्ये कसं असतं ते कॅरेक्टर, यांचं आपण डिफरन्शिएट करू. सगळ्यात पहिलं बघा, सीड जर घेतला आपण, सगळ्यात पहिलं घेतला आपण सीड, तर आपल्याला माहिती मोनोकॉट मध्ये काय असणार आहे? ओनली 1 कॉटिलिडॉन. ओनली 1 कॉटिलिडॉन. आणि इकडे जर बघितलं तर आपल्याला माहिती काय असणार आहे बरं याच्यामध्ये? 2 कॉटिलिडॉन्स. याला आपण कसं सांगतो? जर आपण एक सीड घेतलं आणि त्या सीडला जर आपण काय केलं? मधोमध कट केलं तर त्याचे काय मिळतील आपल्याला? 2 इक्वल पार्ट जर मिळत असतील, एकावरती एम्ब्रिओ असेल, 2 इक्वल हाफ मिळतील तर ते काय आपलं? डायकॉट. आणि जर या सीडचे 2 इक्वल पार्ट नाही झाले तर ते काय आपलं? मोनोकॉट. ओके. दुसरं आहे आपल्याकडे रूट. दुसरं कॅरेक्टर आपण घेतलं रूटचं. रूटच्या बाबतीत आपण काय सांगतो? मोनोकॉट मध्ये जर बघितलं आपण तर आपल्याला काय बघायला मिळतं? फायब्रस रूट. बॅकग्राऊंड नॉइजेसला इग्नोर करा, सध्या काय होतं त्याच्यामुळे लक्ष विचलित होऊ शकतं, इग्नोर करायला शिकायचं. फायब्रस रूट. आणि इकडे आपण काय सांगतोय? सरळ सरळ डायकॉट प्लांट जे असतात त्यांचे रूट कसे असतात? वेल डेव्हलप्ड असतात. त्यांना आपण काय म्हणतो? टॅप रूट सिस्टीम यांच्यामध्ये प्रेझेंट असते. आता फायब्रस कोणाला म्हणतो आपण? सपोज ही जमीन आहे आपल्याकडे, इथून रूट आपलं आलं, त्याला ब्रांचेस येतील, ब्रांचेस वरती अजून ब्रांचेस येतील. जर आपल्याला असं एकदम जमिनीच्या वरच्या लेअर मध्ये अडकलेलं कुठेतरी फसलेलं रूट मिळत तर काय? फायब्रस रूट. टॅप रूट आपल्याला माहिती आहे, आपण शिकलो डिटेलमध्ये, एकदम जमिनीच्या खोलवर जाणार, त्याला साईडने येणारे जे रूट असतील सेकंडरी ते पण लांबपर्यंत पांगतील, याला आपण काय म्हणतो? टॅप रूट. तर हे झालं रूटच्या बाबतीत. ठीक आहे. देन थर्ड वन आपण काय सांगतो? तिसरं जे कॅरेक्टर घेतलं आपण ते काय? स्टेम. आता स्टेमच्या बाबतीत बघा बरं, मला सांगा सरळ सरळ, मकाचं ताट बघितलेलं असेल तुम्ही, गहू बघितला असेल, गव्हाची काडी बघितली असेल,
किंवा आपल्याला माहिती आहे आपण बाजरीचं ताट बघितलेलं असतं. या सगळ्याच्या बाबतीत आपण काय सांगतो बरं सरळ सरळ, स्टेम कसं असतं यांचं भरीव नसतं नाही का, हॉलो असू शकतं, किंवा आपण काय सांगतो सरळ सरळ स्टेम कसं असू शकतं, नकली असू शकतं किंवा डिस्क लाईक पण असू शकतं. मग आपण काय सांगतो याचे एक्झाम्पल वेगवेगळे येतील आपल्याकडे. हॉलो स्टेम असते एक, हॉलो म्हणजे काय पोकळ. हॉलो स्टेम कोणाचं आहे आपल्याकडे, बांबू. त्याच्यानंतर दुसरं जर आपण बघितलं तर आपण काय सांगतोय, फॉल्स स्टेम म्हणजेच काय, खोड तर दिसतंय पण नकली वालय. नकली खोड कोणाचं आहे आपल्याकडे, बनाना. केळीचं जे स्टेम असतं ते कसं आहे, फॉल्स स्टेम. अँड लास्टला आपण काय सांगतोय, जे थर्ड टाईप आपल्याकडे डिस्क लाईक. डिस्क लाईक मध्ये कोण येईल बरं आपल्याकडे, त्याला आपण काय म्हणू, छोट्याशा डिस्क सारखं येतं ते कोण आहे आपल्याकडे, त्याचं एक्झाम्पल आहे आपल्याकडे ऑनियन. तर या आपल्याकडे याच्यात आहे कोणामध्ये, मोनोकॉट मध्ये. डायकॉट मध्ये जर बघितलं आपण तर काय सांगतो, व्हेरी स्ट्रॉंग. स्टेम कसं असतं, व्हेरी स्ट्रॉंग अँड हार्ड. एकदम स्ट्रॉंग आणि हार्ड स्टेम आहे. एक्झाम्पल कोण येईल आपल्याकडे, बनियान. बनियान म्हणजे कोण आपल्याकडे, वडाचं झाड असेल. तुम्ही मँगो वगैरे लिहू शकता, जागा कमी आपण एक्सेट्रा लिहून टाकू, ठीक आहे. नंतर चौथं जे कॅरेक्टर आहे आपल्याकडे त्याला काय सांगतो आपण, चौथं कॅरेक्टर आहे आपल्याकडे लीफ. लीफ, पण लीफ मध्ये पण काय, व्हेनेशन. व्हेनेशन कशाला म्हणतो आपण, लीफच्या वरती आपल्याला पानाच्या वर मागच्या बाजूने बघितलं तर अशा शिरा दिसतात वेगवेगळ्या पानाच्या, त्या शिरांनाच काय म्हणतो आपण, लीफ व्हेनेशन. मोनोकॉट मध्ये जर बघितलं तर आपल्याला ऑलवेज व्हेनेशन कोणतं बघायला मिळतं, पॅरलल. कोणतं व्हेनेशन बघायला मिळतं, पॅरलल व्हेनेशन. काय असतं ते सांगतो मी. आणि इकडे आपल्याला काय बघायला मिळतं, रेटिक्युलेट व्हेनेशन. रेटिक्युलेट व्हेनेशन. बघा बरं आता, रेटिक्युलेट म्हटल्यानंतर आणि पॅरलल म्हटल्यानंतर काय, पॅरलल कशाला म्हणतो आपण, मकाचं ताट आठवायचं पुन्हा एकदा. याच्यावरती ज्या शिरा असतात त्या कशा असतात, अशा सरळ सरळ असतात, म्हणजे एकमेकाला पॅरलल असतील. आणि तेच जर आपण रेटिक्युलेटचं एक्झाम्पल बघितलं, आपण पिंपळाचं पान बघितलं असेल, त्याच्यावरती ज्या शिरा बघायला मिळतात आपल्याला त्या कशा असतात, एक असेल तिला फाटा, दुसरे असेल तिला ब्रांचेस, असे भरपूर ब्रांचेसला ब्रांचेस निघलेलं जे पानाचं स्ट्रक्चर असतं त्याला आपण काय म्हणतो, रेटिक्युलेट व्हेनेशन. आणि लास्ट पॉइंट आहे आपल्याकडे पाचवा, त्याला आपण काय म्हणतो, फ्लावर. जर तुम्ही मोनोकॉटचे जेवढे फ्लावर बघितले, आपण बाजरीचं बघितलं, बाकीचे बघितले, तर आपल्याला काय कळतं त्याच्यातून, फ्लावर कसे असतात मोनोकॉटचे, फ्लावर्स आर ट्रायमेरस. ट्रायमेरस म्हणजे काय, त्या फ्लावर मध्ये मोस्टली काय असतील, 3 पार्ट्स असतील. पाकळ्या घेतल्या आपण, सपोज हे फ्लावर आहे, त्याच्यामध्ये बघा आपल्याकडे 1 2 3 पाकळ्या आहेत. तेच जर आपण याच्यामध्ये बघितलं डायकॉट मध्ये, आपण काय सांगतोय, पेंटामेरस. पेंटा म्हणजे किती, 5. आणि मग आपल्याला माहिती आहे, आता सांगायची गरज नाही, 5 ची डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही, तर आपण काय म्हणू, फक्त फ्लावर्स विथ 5 पार्ट्स. तर हा आपल्याकडे मोनोकॉट आणि डायकॉट मधला काय आहे, एक डिफरन्स आहे. तर हा डिफरन्स आपल्याला 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो, गिव्ह डिफरन्स बिटवीन मोनोकॉट अँड डायकॉट. त्यावेळी आपल्याकडे काय असलं पाहिजे, डिफरन्स तयार असला पाहिजे. हा आता मी तुम्हाला डायग्रामॅटिकली समजून सांगितलं, बट तुम्हाला ज्यावेळी एक्झाम मध्ये लिहायचा त्यावेळी तुम्ही डायरेक्टली सेंटेन्स मध्ये लिहू शकता, सीड हॅव ओनली 1 कॉटिलिडॉन. इकडे लिहू शकता सीड हॅव 2 कॉटिलिडॉन. इकडे लिहू शकता तुम्ही रूट सिस्टीम इज फायब्रस, इकडे लिहू शकता रूट सिस्टीम इज टॅप रूट. आणि अशा पद्धतीने डिफरन्स लिहू शकता. ह्या डायग्राम काढायचे नाही, ह्या तुम्हाला समजावं म्हणून काढले होते आपण, ठीक आहे. याचा पण एक स्क्रीनशॉट घ्या. आणि आता आपण म्हटलं होतं, जसं आपण चॅप्टर सुरू करतानाच एक आपण म्हटलं होतं की चॅप्टरला आपण काय करू, इझी लक्षात ठेवायचं, किंवा आपल्याला चॅप्टर जेव्हा स्टडी करायला बसायचं, जेव्हा आपण स्टडी करणार आहोत त्यावेळी चॅप्टरची आउटलाईन आपल्याकडे असली पाहिजे, का आपण कसं स्टडी करणार आहोत याला. तर त्यासाठी आपण काय करू, एक आउटलाईन लिहू. सगळ्यात पहिलं आपण काय म्हटलं होतं, प्लांट्स. आउटलाईन आपण बघतोय, प्लांट्स. प्लांट्स मध्ये आपण काय केलं, 2 ग्रुप बनवले. कोणकोणते, क्रिप्टोगॅम्स, आणि दुसरा कोण होता आपल्याकडे, फनेरोगॅम्स. बघा आउटलाईन असेल तर आपल्याला अभ्यास करायला सोपं जातं. क्रिप्टोगॅम मध्ये आपण बघितलं काय होतं, आपल्याकडे 3 डिव्हिजन होत्या. इथं मी डिव्हिजन लिहून ठेवतो. पहिली होती आपल्याकडे थॅलोफायटा, दुसरी होती आपल्याकडे ब्रायोफायटा, आणि तिसरी होती आपल्याकडे टेरिडोफायटा, ठीक आहे. फनेरोगॅम्स मध्ये आपण काय सांगतो, आपल्याकडे 2 होते आपल्याकडे मेन ग्रुप. पहिला होता आपल्याकडे जिम्नोस्पर्म्स, आणि दुसरा होता आपल्याकडे
अँजिओस्पर्म. त्याच्यानंतर आपण काय सांगतोय बघा, जिम्नोस्पर्म मध्ये आपल्याकडे आता याचं एक्झाम्पल एक तुम्ही ऍड करायचं असलं तर करू शकता. काय म्हटलं आपण, थॅलोफायटाचं एक्झाम्पल कोण होतं आपल्याकडे, आठवावर थोडंसं, कोण होतं, स्पायरोगायरा. एक एक एक्झाम्पल आठवलं पाहिजे आपल्याला लास्ट मोमेंट. एक्झाम्पल इथं ब्रायोफायटाचं एक्झाम्पल कोण होतं आपल्याकडे, फ्युनारिया. टेरिडोफायटाचं एक्झाम्पल कोण होतं आपल्याकडे, नेफ्रोलेपिस. झाले यांचे एक्झाम्पल, संपला क्रिप्टोगॅमचा पार्ट. जिम्नोस्पर्मचं एक्झाम्पल कोण आहे आपल्याकडे, सायकस, पायनस. अँजिओस्पर्म मध्ये आपण काय सांगतोय, अँजिओस्पर्म मध्ये परत आपल्याला दोन डिव्हिजन बघायला मिळतात. एक आहे आपल्याकडे मोनोकॉट, दुसरे आहे आपल्याकडे डायकॉट. मोनोकॉटचं एक्झाम्पल आहे आपल्याकडे मेज, आणि डायकॉटचं एक्झाम्पल आहे आपल्याकडे पीनट, शेंगदाणा. ग्राम असेल तर या पद्धतीने बघा, हा एंटायर चॅप्टर आपण एका चार्ट मध्ये जर समराईज केला तर आपल्याला स्टडी करायला किती सोपा जाऊ शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला हा सायन्स सेकंडचा पण चॅप्टर संपलेला असेल. उद्यापासून आपण नेक्स्ट लेक्चर जेव्हा अपलोड होईल त्यावेळी आपण काय बघणार आहोत, त्यावेळी आपण बघतोय आपला जो काही सायन्स फर्स्टचा सेकंड चॅप्टर आहे वर्क अँड एनर्जी, त्याला आपण सुरुवात करू. आता याला व्यवस्थित लिहायला शिकायचं, नोट्स सगळ्या स्क्रीनशॉट घेऊन लिहिलेल्या असतील, नक्की कळवायचे. आणि सगळ्यात महत्वाचं, व्हिडिओला लाईक करायचंय, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायचे, आणि सगळ्यात महत्वाचं, समजत असेल नसेल तसंही कमेंटच्या माध्यमातून लवकरात लवकर कळवायचं. बरेच जण व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही, काही कमेंट पण करत नाही. समजला असला टॉपिक तर कळवायचं, जेणेकरून नेक्स्ट टाइम लेक्चर टाकताना शिक्षकाला एक वेगळं काय म्हणतो ना आपण, एक मनोबल मिळतं. त्याने तुमचं काय होतंय, लाईक करायला आणि एक कमेंट करायला 1 मिनिट पण नाही लागत. त्यामुळं व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे. आणि यानंतर आपण पुढच्या लेक्चरला तुमचा सायन्स फर्स्टचा चॅप्टर सुरू करतोय. सो हा आपला एंटायर चॅप्टर होता, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. नेक्स्ट लेक्चरला जेव्हा भेटू तेव्हा सायन्स फर्स्टचा चॅप्टर सुरू असेल. ओके देन, थँक्यू, कीप स्टडिंग.